विद्यार्थ्यांनो नमस्कार. 7th स्टँडर्ड मॅथ्स मध्ये आपण शिकत आहोत पायथागोरस थिअरम आणि त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 48 आज आपण स्टार्ट करणार आहोत. बघा, प्रॅक्टिस सेट 48 स्टार्ट करण्या अगोदर तुम्हाला पायथागोरस थिअरम कसा यूज करायचा, काय करायचे, 2 लेक्चर आपले त्याच्यावरती झाले आणि पायथागोरस थिअरम हा नेहमी आपण राईट अँगल ट्रायंगल मध्ये यूज करतो हे मी तुम्हाला सांगितलंय. मग त्याच गोष्टींचा यूज करून आपण आज पुढची गणितं सोडवणार आहोत. मी पुन्हा एकदा पायथागोरस थिअरम रिपीट करणार आहे आणि मग मी क्वेश्चन कडे जातोय. बघा, सपोज असा एखादा राईट अँगल ट्रायंगल मी काढला ज्या ट्रायंगल मध्ये एक अँगल हा 90 डिग्रीचा असतो. सपोज याला मी नाव दिलं ट्रायंगल ए बी सी. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे या 90 डिग्रीच्या समोरच्या बाजूला आपण बोलतो हायपोटेन्यूस. ठीक आहे. त्यानंतर या ज्या उरलेल्या साइड्स आहेत यांना बोलतो आपण साइड्स फॉर्मिंग राईट अँगल. मग आता मी जर पायथागोरस थिअरम इथे यूज केला तर तो असा हे होणार की नाही बघा, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. हा आहे आपला पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम आपल्याला काय सांगत होता, इन द राईट अँगल ट्रायंगल hypotenuse square is equal to sum of the squares of remaining two sides. म्हणजे या हायपोटेन्यूसचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन बाजूंच्या स्क्वेअरच्या बेरजेइतका असतो. मग आता मी या थिअरमचा जर यूज केला आणि या ट्रायंगल मध्ये यूज केला तर हायपोटेन्यूस म्हणजे असे येणार AC स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर म्हणजे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके. आणि यालाच आपण बोलत होतो पायथागोरस थिअरम. मी तुम्हाला 2-3 वेळा ते समजावून सांगितले, मागच्या 2 लेक्चरला ते समजावून सांगितलंय आणि त्याचाच यूज करून आपण ही गणितं सोडवणार आहोत. मी स्टार्ट करतोय प्रॅक्टिस सेट 48. चला बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 48 मधला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. सिंपल क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. याचा अर्थ x ची व्हॅल्यू शोधा. पहिली डायग्राम मी इथे पुन्हा एकदा काढणार आहे. बघा, पहिली डायग्राम अशी दिली आहे, एक ट्रायंगल दिला राईट अँगल ट्रायंगल. असा एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे, सिंपल राईट अँगल ट्रायंगल दिला आहे. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, ज्या ट्रायंगलचा एक अँगल 90 डिग्रीचा असतो असा ट्रायंगल L M N त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर ही एक साइड दिली 7 आणि ही दिली 24 आणि आपल्याला ही समोरची साइड शोधायची आहे x. ओके. मी काय करणार बघा, सुरुवात मी करतोय, लिहिताना असं लिहायचं प्रत्येक गणितामध्ये. बघा, इन ट्रायंगल L M N, ट्रायंगल L M N मध्ये अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल M हा 90 डिग्री आहे. देयरफॉर triangle LMN is a right angle triangle. पायथागोरस पूर्ण शब्द लिहायचे ट्रायंगल. बघा काय झालं माहितीये, या ट्रायंगल LMN मध्ये अँगल M चं माप 90 डिग्री असल्यामुळे तो राईट अँगल ट्रायंगल झाला. कुठला ट्रायंगल झाला तो, राईट अँगल ट्रायंगल. ओके. आता पुढे व्यवस्थित बघा, जर तो राईट अँगल ट्रायंगल असेल तर मी तुम्हाला सांगितलं जेव्हा जेव्हा राईट अँगल ट्रायंगल असा शब्द येणार, जेव्हा जेव्हा राईट अँगल ट्रायंगल असा शब्द येणार त्याच्यानंतर जर पुढचं वाक्य तुमचं आलं पाहिजे बाय पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम. बघा, जेव्हा जेव्हा राईट अँगल ट्रायंगल असा शब्द येणार त्याच्यानंतर जर पुढचं वाक्य आलं पाहिजे बाय पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम आपल्याला काय सांगतो, तर हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. हा आहे आपला पायथागोरस थिअरम. आता तो पायथागोरस थिअरम जर या ट्रायंगल मध्ये यूज केला तर मला पहिल्यांदा समजलं पाहिजे या ट्रायंगल मध्ये हायपोटेनस कुठली आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलंय, 90 डिग्रीच्या समोर अपोजिट साइड ऑफ 90 डिग्री इज हायपोटेनस. याचा अर्थ ही जी LN साइड आहे ही आहे आपली हायपोटेन्यूस. म्हणजे LN चा स्क्वेअर ही हायपोटेन्यूस साइड आहे. बरोबर.
मग ही जर हायपोटेन्यूज असेल मग ln स्क्वेअर इज इक्वल टू ln स्क्वेअर one side square plus another side that is mn square असं उत्तर येणार बघा. हा फॉर्म्युला इथपर्यंत जर तुम्हाला लिहिता आला ना की तुम्हाला गणित येणार 100%. म्हणजे ln स्क्वेअर इज इक्वल टू ln स्क्वेअर प्लस mn स्क्वेअर. मग आता ln आपल्याला दिलाय का तर तो आहे x. मग इकडे लिहितो मी x स्क्वेअर इज इक्वल टू ln स्क्वेअर. ln किती आहे 7. 7 चा स्क्वेअर प्लस mn आहे 24 चा स्क्वेअर. बरोबर. आणि एखाद्या संख्येचा स्क्वेअर म्हणजे काय त्याचा 2 वेळा केलेला मल्टिप्लिकेशन म्हणजे 7 चा स्क्वेअर म्हणजे तो येणार 7 * 7 7 7 ला 49 हे शिकलो आपण स्क्वेअरिंग वगैरे करायला. मग इकडे 7 चा स्क्वेअर आला 49 प्लस 24 चा स्क्वेअर म्हणजे 24 चा स्क्वेअर म्हणजे काय 24 * 24. बरोबर. मग आता 24 * 24 4 4 जा 16 कॅरी ओव्हर 1 4 2 जा 8 + 1 दॅट इज 9. 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर तो 4 गेला म्हणजे इथे 0 लिहिणार आपण. 2 4 जा 8 2 जा 4 6 7 9 + 8 17 + 1 दॅट इज 576. म्हणजे उत्तर आलंय 576 प्लस 49. किती येतात बघा ऍडिशन करून 576 प्लस 49 ची ऍडिशन केली 9 आणि 5 16 इकडे 9 आणि 6 15 इकडे कॅरी ओव्हर 1 8 + 4 दॅट इज 12 + 1 625. म्हणजे आपलं उत्तर आलंय 625. कशाचं उत्तर आलंय 625 x स्क्वेअर. पण आपल्याला x स्क्वेअर नाही शोधायचा आहे आपल्याला त्याचा स्क्वेअर रूट काढावा लागेल. आपल्याला फक्त x शोधायचा आहे. मग इकडे मी लिहिणार बाय टेकिंग स्क्वेअर रूट. बघा जर आपण त्याचा स्क्वेअर रूट काढला कशाचा x स्क्वेअरचा पहिल्यांदा स्क्वेअर रूट काढू. चला बघा x स्क्वेअर म्हणजे काय बघा x स्क्वेअर म्हणजे x * x. बरोबर. आणि मग अशी संख्या शोधा जिचा गुणाकार 2 वेळा गुणाकार केल्यानंतर 625. तर अशी संख्या आहे 25 * 25. बघा x स्क्वेअर म्हणजे x * x आणि 625 म्हणजे काय 25 * 25. याचा अर्थ एका x ची किंमत आली 25. कळलं. म्हणजे बाय टेकिंग स्क्वेअर असं जेव्हा मी लिहितोय तेव्हा मला 625 चा स्क्वेअर रूट मिळतोय 25. बघा जसं मी काय केलं होतं म्हणजे 49 कसे मिळाले होते आपल्याला 7 * 7 49 मिळालं. तर मग 49 चा स्क्वेअर रूट जर मी घेतला असता तर त्याचं उत्तर काय आलं असतं 7. बरोबर. तसंच हा 576 हा कशाचा गुणाकार होता 24 * 24 म्हणजे 576 चा स्क्वेअर रूट काय आला 24. तसाच तुम्ही 25 * जर 25 केलं असतं इकडे लिहितो बघा 25 * 25 केलं असतं तर उत्तर येते 625. म्हणून 625 चा स्क्वेअर किती येणार 25. कळलं. म्हणजे या 625 चा स्क्वेअर रूट आला 25 म्हणजे मला x ची व्हॅल्यू मिळाली 25. कळलं. असं सिंपल गणित आहे. हा पहिला प्रश्न तुम्हाला कळाला असेल अशा अपेक्षेवर मी पुढच्या क्वेश्चनकडे जातोय. बघा अतिशय सोपी गणित आहे मला सगळ्यांना ते कळणार आहे. ठीक आहे. मी पुढच्या क्वेश्चनकडे जातोय क्वेश्चन नंबर 2 कडे. तोही तुम्हाला कळणार आहे. सगळी गणित सेमच आहे. बघा क्वेश्चन नंबर 2 इन ट्रायंगल PQR. आता लक्ष द्या इन द ट्रायंगल PQR. आता बघा ट्रायंगल थोडासा असा वेगळा काढला उलटा ट्रायंगल काढला. मग असा जरी ट्रायंगल काढला ना तरी काही फरक नाही पडत. ठीक आहे. मी तो ट्रायंगल व्यवस्थित काढून घेतो इथे आणि इकडे त्यांनी राईट अँगलचं साइन दिलंय. ठीक आहे. इन ट्रायंगल PQR PR is 41 PQ is 9. आपल्याला शोधायचा आहे QR. ठीक आहे. आता मी गणिताला सुरुवात करतोय. खरं तर सगळी सुरुवात आता तुम्हाला कळाली पाहिजे. मी असं लिहिणार बघा इन ट्रायंगल PQR. ओके. अँगल Q is 90 डिग्री. हा जो अँगल Q आहे इथे ते साइन आहे. हे राईट अँगलचं साइन कुठे आलंय Q च्या इथे. याचा अर्थ हा किती आहे 90 डिग्री आहे. Therefore triangle PQR is right angle triangle. हा ट्रायंगल जो आहे कुठला ट्रायंगल PQR हा राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि जेव्हा राईट अँगल ट्रायंगलचा शब्द येणार त्याच्यानंतरचं
दुसरं वाक्य आलं पाहिजे बाय पायथागोरस थेरम. मग पायथागोरस थेरम आपल्याला काय सांगतो? तुमचा आता पाठ झालं पाहिजे ते काय? हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. मग आता या ट्रायंगल मध्ये हायपोटेनस कुठली? आता हा थोडासा विचार केला पाहिजे. कुठली असते हायपोटेनस? 90 डिग्रीच्या समोरची बाजू. मग 90 डिग्रीच्या समोरची बाजू म्हणजे ही अपोजिट साइड ऑफ 90 डिग्री. म्हणजे हा जो पीआर आहे ना हा आपला हायपोटेनस आहे. लक्षात घ्या. मग हा जर हायपोटेनस असेल तर याचा अर्थ मी इथे लिहितोय पीआर स्क्वेअर इज इक्वल टू, आता याचा स्क्वेअर बरोबर काय? उरलेल्या दोन बाजूंच्या स्क्वेअरची बेरीज म्हणजेच पीक्यू स्क्वेअर प्लस काय होणार? क्यूआर स्क्वेअर. आता पीआर दिलेला आहे, मग अशी काही सोडवता दिलेला नव्हता. पीआर किती आहे? 41 स्क्वेअर इज इक्वल टू पीक्यू म्हणजे 9 चा स्क्वेअर प्लस हा क्यूआर चा स्क्वेअर. 41 चा स्क्वेअर करावा लागेल आपल्याला. आता 41 चा स्क्वेअर म्हणजे 41 into 41 किती 1 ने मल्टिप्लाय केलं तर 41 आहे तसंच. 1 ने मल्टिप्लाय करून झालं तर इथे 0. 4 1 जा 4 आणि 4 4 जा 16 म्हणजे उत्तर आले 1. इकडे 8 6 1 6 8 1. 41 चा स्क्वेअर आला 1681. 9 चा स्क्वेअर इज 81. 9 9 चा 81 प्लस क्यूआर स्क्वेअर आहे तसाच 81 प्लस आहे. बरोबर चिन्हाच्या इकडे आला तर तो मायनस होईल. संख्या एका बाजूला घ्याव्या लागतील. म्हणजे क्यूआर स्क्वेअर इज इक्वल टू 1681 मायनस 81. या 1681 मधनं 81 जर मायनस केले तर उत्तर किती राहतंय? 1600. क्यूआर स्क्वेअर आला 1600. त्याचा स्क्वेअर रूट काढावा लागेल. मग कधी शिकवलेलं तुम्हाला? बाय टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर आपण काढला तर तुम्हाला क्यूआर चं उत्तर मिळेल. क्यूआर चा स्क्वेअर रूट काय येणार? तर क्यूआर चा स्क्वेअर रूट म्हणजे क्यूआर आणि हा 1600 म्हणजे 1600 कशाचा स्क्वेअर आहे? तर बघा 4 चा जर तुम्ही स्क्वेअर केला ना 4 चा तर 4 into 4 4 4 + 16 असं उत्तर येते. आणि मग एक शून्य वाढवला तर इकडे दोन शून्य वाढतात म्हणजे तो आहे 40 चा स्क्वेअर. म्हणजे क्यूआर मिळतोय आपल्याला. बघा क्यूआर काय आहे? तर तो स्क्वेअर बघा क्यूआर चं माप पण त्यांनी दिलं होतं. क्यूआर ला त्यांनी काय मानलं होतं? x म्हणजे x चा स्क्वेअर आला 1600 म्हणजे स्क्वेअर रूट काढला तर x ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 40. म्हणजे इकडे x ची व्हॅल्यू मिळाली मला 40. ठीक आहे. अशी काही गणितं आपण सोडवणार आहोत. एक गणित मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे आणि मग आपण स्टॉप करू. बघा इथे समोर ते क्वेश्चन दिलेला पण आहे. असा एक क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 48 मधला तिसरा. ही व्हॅल्यू तुम्हाला शोधायची. इथे 90 डिग्री आहे. अँगल EDF हा आहे 8 आणि हा आहे 70. x ची व्हॅल्यू तुम्हाला शोधायची. एक गणित होमवर्कला घ्या. मग आज आपण स्टॉप करू. थँक्यू. मला असं वाटतं तुम्हाला गणित दोन्ही समजले असतील. नाही समजले तर पुढच्या लेक्चरला पुन्हा समजून घ्या. ओके. आज आपण स्टॉप करू. थँक्यू.